आनंदभाऊ, आज तुमचा कॅम्पसमध्ये शेवटचा दिवस आहे. तुम्ही 2 महिने रिगरसली इथे आमच्या बरोबर तुम्ही कोर्स फिनिश केलास. डायमंड ग्रॅज्युएट आणि लॅब ग्रोन डायमंड आयडेंटिफिकेशनचा. कसं वाटतंय आजचे आनंदभाऊ आणि जे 2 महिन्यापूर्वी आलेले आनंदभाऊ, काय फरक वाटतो तुम्हाला? सगळ्यात आधी तर आशिष सर तुमचे खूप खूप धन्यवाद. अरे थँक्यू नका बोल, यांचं काम आहे. कारण गेली 20 वर्ष मी या लाईन मध्ये काम करत आहे, बरोबर. तुम्हाला माहितीच आहे. हा. बरोबर. तर त्याच्यामध्ये असं होतं की माझ्याकडे जे नॉलेज होतं ते आणि हे ते तुम्ही मला जे नॉलेज दिलं त्याच्यामध्ये खूप फरक होता. आणि ते नॉलेज तुम्ही मला दिल्यामुळे की आता मला असं वाटतं की मी आता मार्केटमध्ये जाऊन कुठलं पण चॅलेंज एक्सेप्ट करू शकतो. थँक्यू. सो थँक्यू व्हेरी मच टू IIG अँड आशिष सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. हे आमचे वन्स अगेन काय म्हणते, हे आमचं कामच आहे बघा. सगळ्यांना स्टुडंटला आम्हाला नॉलेज देणं, त्यांना राईट नॉलेज प्रोव्हाइड करणं, हे आमची ड्युटी आहे. ठीक आहे, आम्ही त्याच्यासाठीच आहोत. बाकी तुम्हाला जो मेन एलिमेंट होता आमच्या कोर्स मधला, जसं आपण हा कोर्स रिजनल लँग्वेज मध्ये, कोणत्याही लँग्वेज मध्ये आम्ही घेऊ शकतो. IIG मध्ये ही आमची स्पेशालिटी आहे. जसं तुम्ही पण एक्सपिरियन्स केलात तो की तुम्हाला पूर्ण कोर्स आम्ही मराठीमध्ये घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? तर त्याबद्दल मी असं सांगू शकतो की मराठी हे मराठीमध्ये एवढं चांगल्या पद्धतीने लेक्चर होऊ शकतं हे मी आधी कल्पना केली नव्हती. येस. आणि ते तुम्ही इतक्या छान पद्धतीने हँडल केली, त्याबद्दल पण तुमचे आभार आहेत. आणि ज्या पद्धतीने तुम्ही मला एक्सप्लेन केलं मराठीमधनं, ते पर्टिक्युलर शब्दाचे अर्थ मराठीमध्ये जे ऍक्च्युअल इंग्लिश शब्द आहेत पण त्याचा मराठीमध्ये अर्थ एक्सप्लेन केला, ते जे मला समजलं ते मी आयुष्यभर नाही विसरू शकत. थँक्यू. बाकी आता तुम्ही जे सुरतला फॅक्टरी व्हिजिट केलं त्याच्यामध्ये तुमचं नॉलेज? हो, सुरत फॅक्टरी व्हिजिट मस्त एक्सपिरियन्स होता सर. काय सांगू तुम्हाला पण ती स्टोरी माहिती आहे. Yes. मी येणार नव्हतो, येस. पण अचानक माझं झालं. हा. मी डिसाईड केलं की मी येतो सुरतला. पण मला असं आता वाटतंय की मी खरंच नसतो गेलो तर मी फार चुकीचा डिसिजन घेतला असतो तो. मी येण्यामुळे माझ्या याच्यामध्ये एक्सपिरियन्स मध्ये एवढी वाढ झाली ना की जी येणारी टेक्नॉलॉजी आहे, भविष्यामध्ये येणारी टेक्नॉलॉजी ऍक्च्युली ती बघण्याची असेल तर आपल्याला सुरतलाच जावं लागेल. बरोबर. ती फॅक्टरी व्हिजिट करून दिलं त्याबद्दल पण तुमचे खूप खूप आभार. आणि जसे आता तुमच्या एजचे, त्याच्यासाठी आम्ही हे पण सांगितलं की एज नो बॅरियर. ठीक आहे, शिकण्यासाठी एजचं बॅरियर नाहीये. परत आमच्या इथे लँग्वेज नो बॅरियर. आम्ही लँग्वेजमध्ये मराठीमध्ये, हिंदीमध्ये, गुजरातीमध्ये, इंग्लिशमध्ये हा कोर्स कॅटर करतो. ठीक आहे, आणि एज पण आमच्या इथे बॅरियर नाहीये. आणि हे तुम्ही पण एक्सपिरियन्स केलं. ठीक आहे. सो आमच्या साईडने जर समजा तुम्हाला थँक्यू जे बोलायचं आहे ते लाईक राहुल सर असो आणि गुंजन मॅम असो, यांच्यासाठी काही 2 शब्द बोलू शकतात? पहिली गोष्ट तर राहुल सरांनी जे VGS विनस ग्रेडिंग सिस्टम ज्या प्रकारे एक्सप्लेन केली, माइंड ब्लोईंग. म्हणजे अशा पण पद्धतीने एखादी गोष्ट एक्सप्लेन करू शकतात आणि एवढ्या पण कॅटेगरीचे असॉर्टमेंट टाईप असते ते जे शिकायला मिळालं. ते जे राहुल सरांनी एक्सप्लेन केलं नेक्स्ट लेवल होतं माझ्यासाठी. आणि जास्त तर मला इम्पॉर्टंट सगळ्यात म्हणजे या पूर्ण पिरियड मध्ये मला जास्त तेच एक हे वाटलं की माझ्या डोक्यातून ते विचारातून ते विनस ग्रेडिंग सिस्टम या पद्धतीने आपण काय नवीन करू शकतो, की काय त्या लोकांनी ते नवीन केलंय. येस. सगळ्यात पहिली आणि जुनी सिस्टम सिस्टम ती होती, ती आम्ही इथे शिकवतो पण, ती मार्केटमध्ये इम्प्लिमेंट पण होते. प्लस आता जो मार्केटिंग लेक्चर झाला, आम्ही तुमचा मार्केटिंग लेक्चर पण घेतला. मार्केटिंग लेक्चर मध्ये तुम्हाला मार्केट नॉलेज मिळालं. त्याच्यामध्ये काय वेगळं होतं, असं काय वेगळं आहे मार्केटमध्ये ते तुम्हाला इथे मिळालं? मार्केट लेक्चर मध्ये म्हणाल तर विमल सर म्हणजे असं वाटतं ना की ते काय बोलू, त्याला शब्द नाहीये मला. त्यांच्या जे नॉलेज आहे, ऍक्च्युअल जे नॉलेज आहे, जे प्रॅक्टिकली त्यांनी जे एक्सपिरियन्स केलेलं आहे, ते नॉलेज मला वाटत नाही की कुठल्याही इन्स्टिट्यूट मध्ये मला मिळालं असतं. कारण त्यांचे जे वर्ड आहेत, जे ते वर्ड यूज करतात ऍक्च्युअल मार्केट मधले,
आणि मी या फील्डमध्ये काम केलेलं असल्यामुळे माझ्या कानामध्ये पण ते वर्ड गेलेले आहेत. हा. त्याचा ऍक्च्युअल मिनिंग काय आहे, हा. त्याचा अर्थ काय काढायचा असतो आणि आम्ही काय काढत होतो, अच्छा, म्हणजे तुम्ही त्या गोष्टी रिलेट केल्या. रिलेट केलेले आहेत. बरोबर. म्हणजे तेच, म्हणजे एक लूप पकडण्यापासून मार्केटमध्ये Yes. तुम्हाला जज केलं जातं, पडिगा ओपन करण्यापासून तुम्हाला मार्केटमध्ये जज केलं जातं. ह्या गोष्टीचं आम्ही झिरो पासून जे सुरुवात करतो ह्याचाच तुम्हाला तो बेनिफिट पुढे जाऊन होतो. ठीक आहे. सो आनंद सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही पण आम्हाला जो टाइम दिला, तुम्ही पेशन्सने आमच्याकडून जे एक्सेप्ट करून घेतल्या सगळ्या गोष्टी, आमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर त्याच्यासाठी आम्ही पण तुम्हाला एक साहेब चुकी बघणार नका करू. तुम्ही मला जे रफचं नॉलेज दिलं ना साहेब, येस, त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आणि मला वाटतं भविष्यामध्ये पण आपण असंच भेटू. डेफिनेटली तुमच्याकडून पण आम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळाल्या. ज्वेलरी रिलेटेड गोष्टी ज्या होत्या ते पण आम्हाला तुमच्याकडून शिकायला मिळाल्या. ओके, सो ऑल द बेस्ट, आणि वी वॉन्ट टू सी यू लाईक अगेन नेक्स्ट टाइम. डेफिनेटली. ओके, सो ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. थँक्यू आयजी, थँक्यू व्हेरी मच. तुमच्या हिशोबाने जर तुम्हाला जर हे या कोर्स एलिमेंट बद्दल, ओके, आणि IIG बद्दल जर रेटिंग द्यायचं असेल इन बिटवीन 1 to 10, मोठा स्केल आहे 1 to 10चा, सो तुमचे रेटिंग्स काय असतील, आणि त्या रेटिंग बेसवर तुम्हाला जर कोणाला रेकमेंड करायचं असेल IIG बद्दल आणि या कोर्स बद्दल, सो तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? रेटिंग बद्दल बोलत तर सर 10 नंबर मला वाटतं फार कमी पडत होता. हो. 10. कारण माझा जो एक्सपिरियन्स आहे माझ्या एज मधला, मला असं वाटतंय की मी इथे यायला खूप उशीर केला. जे नॉलेज मला 20-25 वर्षा अगोदर जे मिळायला पाहिजे होतं ते मला आता 20-25 वर्षांनंतर मिळतंय. ओके, त्या हिशोबाने मला असं वाटतं की रेटिंगला 10 नंबर ना. अच्छा, त्यामुळे रेकमेंडेशन ऑटोमॅटिक तुम्हाला कळलंच असेल की मी तर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये जे पण ज्यांना गरज असेल त्यांना मी सांगणार आहे. करेक्ट. रेटिंग बद्दल बोलायचं झालं तर 10 out of 10. थँक्यू. ऍक्च्युअली 10 पण कमीच आहेत, पण ठीक आहे. आम्ही 10 मध्ये आम्ही हॅपी आहोत. ठीक आहे, आम्ही 10 मध्ये पण हॅपी आहोत, आणि आमच्यासाठी हा एक मोठा अभिमान आहे की आम्ही तुम्हाला ते केटर करू शकतो. आणि दुसरे जे आपले मेंटॉर आहेत, जसे क्रिशा मॅडम आहेत, येस, किंवा आपले प्रवीण सर आहेत, त्यांचे पण फार फार आभार. कारण त्यांनी पण बरीच काय हेल्प केली मला या सगळ्यामध्ये. सो धन्यवाद. थँक्यू.